सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर शहरामध्ये। नुकतंच या ठिकाणी कृषी विभागातील जे बी बियाणे विक्रेते आहेत त्या दुकानांवरती नेमकी कशासाठी मोठी गर्दी होत आहे आणि अधिकारी सुद्धा आहेत माझ्यासोबत। जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे नेमकं काय सुरू आहे तुमचा जो हा उपक्रम जो आहे। शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, तुमचा अगोदर पूर्ण परिचय आणि काय माहिती सांगा। मी राजेंद्र काळे, उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर। उदगीर उपविभागामध्ये अहमदपूर, उदगीर, चाकूर, देवणी आणि जळकोट हे 5 तालुके येतात। उपविभागामध्ये अहमदपूर आणि जळकोट या 2 तालुक्यामध्ये कापसाचं क्षेत्र आहे आणि अहमदपूर तालुक्यामध्ये साधारणतः 5000 हेक्टर याचं कापसाचं क्षेत्र आहे आणि शेतकऱ्यांचा राशीमध्ये जे 659 आणि 779 या 2 वाहनांसाठी आग्रह आहे। तरी देखील आम्ही सर्व दुकानावर माहिती पत्रक लावलेलं आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी विशिष्ट वाहनाचा आग्रह धरू नये अशा सूचना दिलेल्या आहेत। तरी देखील शेतकऱ्यांचा आग्रह असल्यामुळे ज्या ज्या दुकानावर हे बियाणं राशीचं विशिष्ट वाहनाचं बियाणं शिल्लक आहे तिथं आम्ही आमच्या कृषी सहाय्यकांच्या नेमणुका केलेल्या आहेत। त्याचबरोबर स्वतः आज ओमसाई कृषी सेवा केंद्र जे शिल्लक बियाणं होतं ते आम्ही समक्ष वाटप केलेलं आहे। माझ्याबरोबर तिथले तालुका कृषी अधिकारी श्री भवर साहेब आहेत आणि शिरूर ताजबंच मंडळ कृषी अधिकारी ऐनुळे साहेब, कृषी सहाय्यक आम्ही उपस्थित आहेत आणि आम्ही समक्ष शेतकऱ्यांना या बियाण्याचं वाटप केलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जादा दरानं बियाणं विक्री केलं जाणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। यानंतर इतर दुकानामध्ये जे शिल्लक बियाणं आहे ते देखील आम्ही याच पद्धतीने वाटप करणार आहेत आणि कोणत्याही शेतकऱ्याला जादा दरानं बियाणं घ्यावं लागणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। आतापर्यंत अंदाजे तुम्ही किती दुकानं अशी तपासणी केलेली आहेत आणि किती शेतकऱ्यांना आतापर्यंत वाटप करण्यात आले? आता आज आम्ही या ओमसाई कृषी सेवा केंद्र दुकानावर प्रथम आलेलो आहे। 2 दिवसापूर्वी आमच्या स्टाफ आहे त्यांनी सुनील कृषी सेवा केंद्रावर जे बियाणं शिल्लक होतं ते याच पद्धतीने वाटप केलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही विजय कृषी सेवा केंद्रामध्ये राशीचे बियाणं शिल्लक आहे तिथं आम्ही जाणार आहोत आणि तिथं देखील याच पद्धतीने आम्ही बियाण्याचं वाटप करणार आहोत। आपल्या माध्यमातून शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही ग्राउंड लेवलला येऊन शेतकऱ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त काम करत आहात, परंतु याच्या व्यतिरिक्तही एखाद्या जर दुकानदाराने चढ्या भावाने जर विक्री केली तर त्यांच्यावर काय कार्यवाही होणार आहे? जर एखाद्या दुकानदाराने आम्ही सूचना देऊनही चढ्या दरानं बियाणं विक्री केली तर आम्ही बियाणे नियंत्रण आदेश सीड कंट्रोल ऑर्डर आहे 1983 त्यानुसार आणि सीड ऍक्ट 1966 त्याच्याप्रमाणे ज्या कायद्यात तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अधीन राहून त्यांच्या परवान्यावर कारवाई केली जाणार आहे। महत्वाचा मुद्दा एक आहे, शेतकऱ्यांनी तक्रार कुठे करायची? एखाद्या जर दुकानदाराने जर तसा जर प्रकार जर उघडकीस जर आला इथे तर नेमका तुमचा काही टोल फ्री नंबर वगैरे काही देण्यात आलेला आहे का? टोल फ्री नंबर देखील आहे आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे तुम्ही शेतकऱ्यांनी जर तक्रार केली तर आम्ही ताबडतोब त्याची दखल घेऊन पुढची कारवाई करणार आहोत। ह्या गर्दीचा जर आढावा जर घेताना बघितलं तर शेतकऱ्यांना जे आहे ज्या दुकानदारांकडून पिळवणूक होत होती, जादा दराने जे भाव वाढवून खते बी बियाणे जे विक्री केले जात होते त्यावर निश्चितच आळा बसणार आहे। उपलब्ध बियाण्याच्या बॅग वाटप करताना तालुका कृषी अधिकारी भगवान तंवर, संदीप ऐनुले कृषी अधिकारी, अशोक सोळंके कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक मंचक परतवाग, शिवराज कदम, माधव बोळनेर, हनुमंत टकले इत्यादींची उपस्थिती होती। आवाज बहुजनांचा।